नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेच्या संदर्भातील किंवा परीक्षेसाठी येणारा पेपरमध्ये असणारा भाषा विषय आणि या भाषा विषयाच्या संदर्भातला आजच्या तासात आपण माहिती घेणार आहोत। बघा, भाषा विषयाचा अभ्यास आपल्याला उतार्यातून करायचा आहे। पॅसेज, एक पॅसेज येणार आहे, म्हणजे अभ्यास करण्यासाठी तुम्हाला असं काही खूप काही लक्षात ठेवणं किंवा खूप काही वाचून ठेवणं असं नाही आहे। पेपरमध्येच उतारा येणार आणि आलेल्या उतार्यातून आपल्याला वाचून तत्काळ त्याचं वाचन करून त्यावरील प्रश्न सोडवायचे। या उतार्यामध्ये 5 प्रश्न आपल्याला येणार आहे। एक उतारा जेव्हा येतो त्या उतार्यात 5 प्रश्न विचारले जातात आणि त्या 5 प्रश्नसुद्धा बहुपर्यायी असतात। आता बहुपर्यायी जरी प्रश्न असले तरी पण त्यामध्ये खूप साम्य असतं। योग्य ते उत्तरापर्यंत आपण गेलो पाहिजे। कधी-कधी काही प्रश्न वाचल्यावर आपल्याला 2 उत्तर सारखे वाटतात, पण त्यातलं पण योग्य उत्तर कोणतं असेल तिथपर्यंत आपण जर पोहोचलो तर आपल्याला यात ॲक्युरेसी आणता येते किंवा यात आपल्याला पैकीच्या पैकी मार्क घेता येतात। बघा, काही-काही प्रश्न असे असतात उतार्यात खाली जे ऑप्शन दिलेले आहे, कधी-कधी 3ही 4ही ऑप्शन आपल्याला त्याचं उत्तर वाटतं, पण त्यासाठी आपल्याला त्याचा बारकाईनं अभ्यास करून योग्य ते उत्तरच आपलं बरोबर होऊ शकतं। एकच उत्तर असतं, ते उत्तर आपल्याला ओळखता आलं पाहिजे। त्यासाठी हे जे वाचन कौशल्य आहे, आपलं रीडिंग स्किल आहे, हे आपलं परफेक्ट असलं पाहिजे। म्हणजे फक्त वाचून आपल्याला चालत नाही, ते आकलनापर्यंत आपण गेलो पाहिजे, ते अंडरस्टँडिंगपर्यंत आपण गेलो पाहिजे। ज्यावेळेस आपल्याला त्या उतार्याचं परिपूर्ण आकलन होतं, तेव्हाच आपण या उतार्यावरच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो। आता आपण जेव्हा उतारा वाचतो ना, ते वाचत असताना आपल्याला तो एकदम लक्षपूर्वक वाचायचा आहे। वाचताना आपल्याकडून बऱ्याच अंशी घाई गडबड होते। बऱ्याच मुलांना, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना टाईम वाचवण्यासाठी परिपूर्ण सेंटेन्स वाचन करत नाही आणि अर्ध सेंटेन्स वाचल्यावर आपण उत्तराच्या निर्णयापर्यंत पोहोचतो। कधी-कधी अर्ध सेंटेन्स नंतर खऱ्या अर्थानं काय विचारलेलं आहे ते त्यात दिलेलं असतं। कधी आहे म्हणून, कधी नाही म्हणून। म्हणून आपल्याला हा पूर्ण भाग एकदम कूल माइंडनं, लक्षपूर्वक आणि चांगल्या पद्धतीनं वाचन करून आपल्याला हा भाग सोडवायचा आहे। उदाहरणादाखल आज आपण एक उतारा घेऊयात। या उतार्यात आपण वाचनानंतर प्रश्न सोडवणार आहेत। त्यासाठी इथून पुढं तुम्ही जरा बारकाईनं लक्ष द्या। वाचताना सुद्धा आपलं अर्धं काम होतं। जर आपण पूर्ण अटेन्शन तिकडं जर दिलं तर 50% काम आपलं पहिल्या राऊंडलाच होतं। तरी पण नाही झालं तर काही जणाला दुसरा राऊंड करावा लागेल, काही जणाला तिसरा राऊंड पण करायची गरज पडली तरी पण ते आपल्याला आकलन, आणि जितकं आपण जास्त सराव करू त्यानंतर आपल्याला कमी वेळ लागणार आहे। स्टार्टिंगला काही वेळ लागणार आहे। बघा, आता या ठिकाणी एक उतारा, स्थलांतर करणारे पक्षी। स्थलांतर करणारे पक्षी म्हणजे असे पक्षी की जे अन्य स्थळी वास्तव्य करण्यासाठी आपले राहते ठिकाण सोडून जातात। स्थलांतर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे। पक्षी, आपण वातावरणात जे काही पक्षी आहेत त्या पक्ष्याच्या संदर्भात या ठिकाणी उतारा दिलेला आहे। अन्य स्थळी, एका ठिकाणाहून दुसऱ्या स्थळी वास्तव्य म्हणजे राहण्यासाठी, ते राहते ठिकाण सोडून ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणाहून ते सोडून जातात। जेव्हा जेव्हा हवामान असह्य होते ते असे करतात, कारण अति थंड प्रदेशात राहणे त्यांना कठीण जाते। पक्षी
पक्षी सामान्यतः कृमी आणि कीटक खातात. पक्षी काय खातात? कृमी आणि कीटक खाताना आपल्याला दिसतात. आणि हिवाळ्यामध्ये त्यांचे अन्न दुर्मिळ होते. बघा आता त्यांचे अन्न दुर्मिळ केव्हा होते? हिवाळ्यामध्ये. पुढे जर प्रश्न आला तर आपल्याला लक्षात ठेवायचे त्यांचं अन्न दुर्मिळ होते. कधी होते? हिवाळ्यामध्ये. काही पक्षी उष्ण ठिकाणाहून दक्षिणेकडे थंड प्रदेशात जातात. बघा आता सगळे पक्षी नाही जात. काही पक्षी दक्षिणेकडील थंड प्रदेशात जातात. काही पक्ष्यांची थवे खालच्या प्रदेशातून उंचावरच्या प्रदेशात जातात. दिवसाच्या कालावधीचं निरीक्षण करून पक्ष्यांना हवामानाची चाहूल लागते. बघा या थंडीच्या दिवसाचं पाहून हवामानाची चाहूल लागते, हवामानाबद्दल माहिती होते. ऋतुमानातील बदल समजून घेण्यास सहाय्य करणारी एक खास ग्रंथी, बघा याच्या ऋतुमानातील बदल आणि त्या बदलाची ओळख करणारी एक खास गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. बघा पक्ष्यांना असते. काही शास्त्रज्ञांच्या मते पक्षी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राबाबत जादा संवेदनशील असतात आणि या संवेदनशीलतेच्या आधारे आपण कोठून आलो हे त्यांना ठरवता येतं. बघा हे आपण कुठून आलो हे त्यांना कशाहून ठरवता येतं? त्यांच्या संवेदनशीलतेच्या आधारे. आता अशा स्वरूपाचा हा छोटा खाणी पॅसेज या ठिकाणी आहे आणि या पॅसेजमधून आपल्याला आता त्यांचे प्रश्न वाचून त्याच्यावरून आपल्याला काही उत्तरे शोधायचे. बघा आता पक्षी स्थलांतर करतात. पक्षी स्थलांतर करतात कारण अन्नाच्या शोधासाठी, उष्ण हवामानामुळं, थंड हवामानामुळं किंवा त्यांना न सोसणाऱ्या हवामानामुळं. आता अतिशय जवळच्या उत्तराकडे आपल्याला जायचं आहे. वरती तुम्हाला पहिल्यांदा वाचून नाही समजलं तर पुन्हा एकदा बघू शकतात. हिवाळ्यात पक्ष्यांच्या अन्नाचे काय होते? आता बघा आपण पाहिलं होतं हिवाळ्यात पक्ष्यांच्या अन्नाचं काय होतंय. इथं लिहिलंय आपण पक्ष्यांचं अन्न दुर्मिळ होतंय. बरोबर आपल्याला या ठिकाणी दिसलं पण आहे, पण त्यांचे अन्न दुर्मिळ होते. मग आपल्याला या त्यांच्या अन्नातून किंवा त्यांच्या या ज्या प्रश्नात आहे ते आपल्याला लगेच लक्षात येते की याचं उत्तर हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की डी हे याचं उत्तर आहे. ते दुर्मिळ बनते. दिवसाचा कालावधी निरीक्षण केल्यानं पक्ष्यांना ते ओळखता येते. बघा दिवसाचा कालावधी निरीक्षण जेव्हा करतो तेव्हा ते आपल्याला ओळखता येतं. ते कशावरून ओळखतात? की ते आपल्याला या हवामानाच्या बदलातून आपल्याला ते ओळखताना दिसतात. बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की हवामानाच्या बदलातून ते आपल्याला ओळखता येतात. शरीराच्या कोणत्या भागामुळं पक्ष्यांना हवामानातील बदल समजून घेण्यास मदत होते? आपण वाचतानाच वाचलं होतं. बघा एका ठिकाणी अंडरलाईन पण केलं होतं की शरीराच्या या संदर्भातली जी काही एक खास ग्रंथी आहे, ही खास ग्रंथी आपल्याला त्या ठिकाणी मदत करते. तर अशा स्वरूपाचे हे प्रश्न वाचतानाच आपले अर्धे क्लिअर होतात. नाही समजलं, नाही लक्षात आलं तरी आपल्याला दोन्ही याच्यामध्ये पुन्हा एकदा वाचून आपण हा भाग पूर्ण करू शकतो. आता याच्यात 5वा प्रश्न आहे. बघा 5वा प्रश्न पण आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की आपण कोठून आलो हे त्यांना ठरवता येते. येथे ठरवता येते म्हणजे आपण कुठून आलो याचं वर्णन करता येतं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण ज्या वेळेस हा पूर्ण उतारा व्यवस्थितरित्या वाचतोय त्यावेळेस आपल्याला या सगळ्या प्रश्नांचं, सगळ्या जे काही उत्तर आहे त्या सगळ्यांचं आपल्याला या पॅसेजमधूनच परिपूर्ण आपण ओळखू शकतो
आणि या पूर्ण पॅसेजच्या वाचनानं आपण हे सगळे प्रश्न सोडू शकतो. बाहेरून काहीच आणणं नाही. इथंच आपल्याला लक्षपूर्वक वाचायचंय. एव्हाना जर आपल्याला पहिल्या रीडिंगमधून जर समजलं नाही किंवा पहिल्या राऊंडला जर आपल्याला याच्यातलं काही कळालं नाही, तरी आपण सेकंड राऊंडला सुद्धा वाचन करून या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेऊ शकतो. तर हा उतारा सोडवण्यासाठी प्रत्येकाला फक्त शांत डोक्यानं ते वाचायचंय आणि योग्य उत्तराच्या दिशेनं जायचंय. पहिल्या राऊंडमध्ये वाचताना किंवा आपण जर गडबड केली तर आपल्याला दोन्ही उत्तरं बरोबर वाटतात, पण त्याचं खरं उत्तर आपल्याला सखोल वाचनानं, लक्षपूर्वक वाचनानंच ते आपल्याला येऊ शकतं. यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की वाचन काळजीपूर्वक करावं. प्रश्नाचं वाचन तितक्याच काळजीनं करावं आणि जेव्हा आपण उतारा आणि प्रश्न दोन्ही पण काळजीपूर्वक वाचतो, समजून घेतो, आकलनापर्यंत जातो, तेव्हा आपण योग्य उत्तर टिक करू शकतो. आता हे योग्य उत्तर आपल्याला टिक करण्यासाठी आपल्याला सातत्यानं लक्षपूर्वक वाचणं आहे. बघा, अधुरं वाचलं तर आपल्याला दुसरं उत्तरसुद्धा बरोबर वाटतंय, पण परफेक्ट उत्तरापर्यंत आपल्याला जाण्यासाठी आपल्याला उतारा हा काळजीपूर्वकच वाचणं गरजेचं आहे. अशी उतारे आपण अनेक घेणार आहोत, एकानंतर एक उतारे घेणार आहोत. उतारे आपल्याला वाचताना जरी सुरुवातीला किंवा पहिल्या राऊंडला जरी नाही वाचलं, तुम्ही म्हणाल एकदा दोनदा वाचायचं सांगतात, एवढा वेळ आहे का? हे एकदा दोनदा वाचणं किंवा वेळ आपण सरावानं कमी करू शकतो. सराव जितका केला तितका आपल्याला वेळ कमी लागणार आणि जितका सराव आपण करून त्याच्या एक्सलन्सकडे आपण जेव्हा जाऊ, तेव्हा आपल्याला या उतार्याचे 5 पैकी 5 मार्क आपण उतार्यावरचे घेऊ शकतो. माझ्यासोबत राहिले तुमची नक्की त्या स्वरूपाची तयारी होणार आहे आणि आपण ही तयारी करून घेणार आहे. त्यामुळे याचं कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही, कुठलाही बाऊ निर्माण करून घ्यायचं नाही आणि परिपूर्ण वाचनानं तिथंच आहे, ते कुठूनच काही करायचं नाही, तिथंच आहे, फक्त आहे तिथं शोधायचं आहे. बघायचं मराठीत एक चांगली म्हण आहे, तुझं आहे तुझं पासी परी जागा चुकलासी. आता या उक्तीप्रमाणे आपल्याला फक्त ते तिथंच आहे, फक्त त्याची जागा आपल्याला चुकू द्यायची नाही आणि शांत डोक्यानं परिपूर्ण त्याचा अभ्यास करायचा आहे. आपण एकानंतर एक असे उतारे भरपूर पाहूया. भेटूया पुन्हा एकदा. नमस्ते.